आज जेव्हा मी सकाळी सकाळी महाकाली मंदिरमध्ये गेली ना, तर तिथे होती खूप जास्त गर्दी. आणि गर्दी तर असणारच ना यार, कारण आज यमुना माय जी आलेली आहे मंदिरामध्ये. यमुना मायच्या पाया पडायला एवढे लोक गर्दी करत होते की काय सांगू आणि काय नाही. मग काय, मी पण धक्काबुक्की करून मधात गेली आणि यमुना माईला फर्स्ट टाइम माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं यार आज मी. यमुना माय 104 वर्षाची झालेली आहे असे सगळे लोक म्हणतात, पण तिच्याकडे पाहून बिलकुल वाटतच नाही की ते 104 वर्षाची आहे यार. यमुना मायचे पाय पडल्यानंतर नाही का, तिने माझ्या ह्या कपाळावर ही हळदी लावून दिली होती आणि यालाच नांदेडचे लोक भंडार सुद्धा म्हणतात. तर असं काही तोंड घेऊन मी चालली गेली होती ज्यूसच्या शॉपमध्ये ज्यूस प्यायसाठी. आणि ऑब्व्हियसली यार, आता समर चालू झालेलं आहे, तर जटपुरा गेटवर आम्ही मँगो ज्यूसच पिणार होतो. त्यानंतर घरी जाऊन जेवण वगैरे केल्यानंतर मी इथे पीत होती मम्मीनी बनवलेला थंडा थंडा पना. आणि खरंच सांगता यार, गरमीच्या दिवसामध्ये ना पना प्यायचा एक अलगच मजा आहे यार. त्यानंतर मी केली होती 2 ब्रँडची शूट कंप्लीट. आणि खरंच सांगताय, हे खूप जास्त दिवसापासून पेंडिंग होतं यार. त्यानंतर रात्रीच्या जेवणमध्ये मी बनवली होती बिर्याणी विथ चिकन फ्राय. तर ते खाता खाता मी बघत होती स्पिट्सविला सीझन 16. आणि खरंच सांगता, या वेळेस स्पिट्सविला ना खरंच खूप जास्त क्रेझी आहे यार. तर आजसाठी एवढं सुद्धा, भेटूया, बाय.